गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 41वा सर्ग वाचूया. त्यानंतर वेगवान झालेला हा वानर शिरोमणी हनुमान निर्भय होऊन महर्षींच्या आश्रमात जाऊन त्यांचे अपराध करू लागला. हा हनुमान शांतचित्त महात्म्यांची यज्ञोपयोगी भांडी फोडून टाकी, अग्निहोत्राची साधने असलेली स्तृक, स्त्रुवा इत्यादी तोडून टाकी आणि ढिगाढिगाने ठेवलेल्या वल्कलांची चिरफाड करून टाकी. महाबली पवनकुमार अशा प्रकारे उपद्रव देणारी कामे करू लागला. कल्याणकारी भगवान ब्रह्मदेवांनी याला सर्व प्रकारच्या ब्रह्मदंडांपासून अवध्य ठरविले आहे. ही गोष्ट सर्व ऋषींना माहीत होती. त्यामुळे त्याच्या शक्तीने विवश होऊन ते त्याचे सर्व अपराध निमूटपणे सहन करीत असे. जरी केसरी तसेच वायुदेवानेही या अंजनी कुमाराला वारंवार विरोध दर्शविला तरी देखील हा वानरवीर मर्यादेचे उल्लंघन करीत असे. त्यामुळे भृगु आणि अंगिराच्या वंशात उत्पन्न झालेले महर्षी क्रुद्ध झाले. त्यांनी आपल्या हृदयात अधिक खेद किंवा दुःख यांना स्थान न देता याला शाप दिला. ते म्हणाले, वानरवीरा, तुझ्या ज्या बलाच्या आश्रयानं तू आम्हाला त्रस्त करीत आहेस ते बल आमच्या शापामुळे मोहित होऊन दीर्घकाळपर्यंत विसरून जाशील. तुला आपल्या बलाचं विस्मरण होईल. जेव्हा कुणी तुला तुझ्या कीर्तीचं स्मरण करून देईल तेव्हाच तुझं बल पुन्हा वाढेल. अशा प्रकारे महर्षींच्या या वचनाच्या प्रभावामुळे त्याचे तेज आणि ओज घटले. मग हा त्याच आश्रमात मृदू स्वभावी होऊन हिंडू लागला. वाली आणि सुग्रीवाच्या पित्याचे नाव वृक्षराज होते. तो सूर्याप्रमाणे तेजस्वी तसेच सर्व वानरांचा राजा होता. तो वानरराज वृक्षराज चिरकालपर्यंत वानरांच्या राज्यांचे शासन केल्यावर शेवटी कालधर्माप्रमाणे मृत्यूला सामोरा गेला. त्याचे देहावसान झाल्यावर मंत्रवेत्या मंत्र्यांनी पितृस्थानावर वालीला राजा आणि वालीच्या स्थानावर सुग्रीवाला युवराज केले. ज्याप्रमाणे अग्नीशी वायूची स्वाभाविक मैत्री आहे त्याचप्रमाणे सुग्रीवाशी वालीचे बालपणापासून सख्य होते. परस्परात कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. त्यांचे एकमेकांवर अतूट प्रेम होते. मग जेव्हा वाली आणि सुग्रीवात वैर निर्माण झाले तेव्हा हा हनुमान शापवश आपले बल जाणू शकला नाही. देवा वालीच्या भयामुळे भटकत असतानाही सुग्रीवालाही त्याच्या बलाचे स्मरण झाले नाही आणि स्वतः हा पवनकुमारही आपल्या बलाचे स्मरण करू शकला नाही. सुग्रीवावर जेव्हा विपत्ती आली तेव्हा त्या दिवसात ऋषींच्या शापामुळे त्याला आपल्या बलाचे विस्मरण घडले होते. म्हणून ज्याप्रमाणे एखादा सिंह हत्तीकडून अवरुद्ध होऊन निमूटपणे उभा राहावा त्याप्रमाणे हाही वाली आणि सुग्रीवाचे युद्ध निमूटपणे उभा राहून पाहत राहिला, परंतु काही करू शकला नाही. या जगात असे कोण आहे की जो पराक्रम, उत्साह, बुद्धी, प्रताप, सुशीलता, मधुरता, नीती, अनीतीचा विवेक, गांभीर्य, चातुर्य, उत्तम बल आणि धैर्य यात हनुमानाहून वरचढ असेल. हा असीम शक्तिशाली कपिश्रेष्ठ हनुमान व्याकरणाचे अध्ययन करण्यासाठी शंका विचारण्याच्या इच्छेने सूर्याकडे तोंड ठेवून महान ग्रंथ धारण करून त्याच्या पुढे पुढे उदयाचलापासून अस्ताचलापर्यंत हिंडत असे. याने सूत्र, वृत्ती, वार्तिक, महाभाष्य आणि संग्रह या सर्वांचेच नीटपणे अध्ययन केले आहे. इतर शास्त्रांचे ज्ञान तसेच छंदशास्त्राच्या अध्ययनात देखील त्याची बरोबरी करणारा इतर कोणी विद्वान नाही. संपूर्ण विद्यांचे ज्ञान तसेच तपाचे अनुष्ठान यात देवगुरु बृहस्पतींची बरोबरी करतो.
नवव्याकरणाचे सिद्धांत जाणणारा हा हनुमान साक्षात ब्रह्मदेवांसारखा आदरणीय होईल. प्रलय काळात भूतल पादाक्रांत करण्यासाठी भूमीवर प्रवेश करण्याची इच्छा बाळगणारा महासागर, संपूर्ण लोकांना दग्ध करून टाकण्यासाठी उद्युक्त झालेला संवर्तक अग्नी किंवा लोकसंहारासाठी उठलेल्या काळाप्रमाणे प्रभावशाली असलेला हा हनुमान याच्या समोर कोण बरं टिकू शकेल? वास्तविक हा तसेच याच्यासारखे इतर जे सुग्रीव, मैंद, द्विविद, नील, तारेय म्हणजे अंगद, नल तसेच रंभ आदी जे महाकपीश्वर आहेत त्यांची सृष्टी देवांनी आपल्या सहाय्यासाठीच केलेली आहे. गज, गवाक्ष, गवय, सुदंष्ट्र, मैंद, प्रभ, ज्योतिमुख आणि नल या वानरेश्वरांची तसेच अश्वलांची सृष्टी देवांनी स्वतःच्या सहयोगासाठीच केलेली आहे. अगस्त्य म्हणाले, रघुनंदना, तुम्ही मला जे काही विचारलं होतं ते सारं मी सांगितलं आहे. हनुमानाच्या बालभावापासूनच्या या चरित्राचं देखील मी वर्णन केलं आहे. अगस्त्यांचे हे कथन ऐकून श्रीराम आणि लक्ष्मण विस्मित झाले. वानर आणि राक्षसांना देखील मोठे आश्चर्य वाटले. त्यानंतर अगस्त्य श्रीरामचंद्रांना म्हणाले, योगीजनांच्या हृदयात रममाण होणाऱ्या श्रीरामा, तुम्ही हा सारा प्रसंग ऐकलात. आम्ही देखील तुमचं दर्शन घेऊन तुमच्याशी वार्तालाप केला. आता आम्ही जाऊ इच्छितो. उग्र तेजस्वी अगस्त्यांचे हे म्हणणे ऐकून श्री रघुनाथ हात जोडून विनयपूर्वक त्या महर्षींना म्हणाले, मुनीश्वरा, आज माझ्यावर देव, पितर आणि पितामह इत्यादी विशेषत्वानं संतुष्ट आहेत. बंधू बांधवांसह आम्हाला तर तुमच्यासारख्या महात्म्यांच्या दर्शनाचं नित्य संतोषच वाटतो. माझ्या मनी एक इच्छा निर्माण झाली आहे, म्हणून मी ही सूचित करण्यायोग्य गोष्ट आपल्या सेवेस निवेदन करतो आहे. माझ्यावर अनुग्रह करून आपण माझे हे अभिष्ट कार्य पूर्ण करावं. माझी इच्छा आहे की पूरवासी आणि देशवासींना आपापल्या कामात गुंतवून मी तुम्हा सत्पुरुषांच्या प्रभावाला यज्ञाचं अनुष्ठान करावं. माझ्या त्या यज्ञामध्ये आपल्यासारख्या महावीर्य पुरुषानं माझ्यावर अनुग्रह करण्यासाठी यज्ञाचं सदस्यत्व स्वीकारावं. तुम्ही तपस्येनं पापमुक्त झाला आहात. मला तुमचा आश्रय लाभला तर मी सदा संतुष्ट होईन. तसंच इतरही माझ्यावर अनुग्रह करतील. यज्ञाला सुरुवात करताना सर्व लोकांनी एकत्र होऊन निरंतर इथं येत राहावं. श्रीरामांचे हे वचन ऐकून कठोर व्रतांचे पालन करणारे अगस्त्यादी महर्षी त्यांना तसंच होईल असे म्हणून तेथून जाण्याच्या तयारीला लागले. अशा प्रकारे संभाषण करून सर्व ऋषी जसे आले होते तसे निघून गेले. इकडे श्रीरामचंद्र विस्मित होऊन त्या गोष्टीवर विचार करीत राहिले. त्यानंतर सूर्यास्त झाला. मग राजांना आणि वानरांना निरोप देऊन नरेशात श्रेष्ठ असलेल्या श्रीरामांनी विधिपूर्वक संध्योपासना केली आणि रात्र झाल्यावर ते अंतःपुरात प्रवेश करते झाले. इथे 41वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 42वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. धन्यवाद. जय जय श्रीराम.